1500 रुपये ही मोठी गोष्ट नाही. स्वतःच्या सहीने ते पैसे काढू शकतात. दुसऱ्याकडे हात पसरायचा आता त्यांना दिवस राहिले नाही. सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी गरिबी पाहिली आहे. माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे. त्यांच्या डोळ्यातली कणाव पाहिली आहे. घर चालवताना त्यांची काटकसर मी पाहिली आहे. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मनाशी ठरवलं या माझ्या लाडक्या माता भगिनींसाठी काहीतरी आपण करायचं. माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि विरोधक म्हणाले, कोर्टात गेले, बंद पडायला गेले, काय म्हणाले, चुनावी जुमला आहे, अमकाय तमकाय, पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू झाले. दर महिन्याला भावाची ओवाळणी बहिणीला देण्याचा निर्णय झाला. कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. अफवा पसरवत असतात, त्यावर लक्ष देऊ नका. त्या बहिणींना शेवटपर्यंत या भावाची साथ असणार आहे. या सर्व कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. लेक लाडकी लखपती योजना केली. एसटी मध्ये 50% सवलत दिली. मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं. माझ्या लाडक्या बहिणीने एवढंच सांगतो मी, लाडक्या बहिणींची योजना बंद करायला खूप लोक महाभाग आले, कोर्टात गेले, म्हणाले हे चुनावी जुमला आहे, हे काय होणार नाही. पण तुमचा एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री होता, त्यामुळे लाडकी बहीण योजना आपण चालू केली महायुती सरकारने. आता मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना बंद होणार का? स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठं विधान केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचा आत्ताच तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे 16वा हप्ता जमा झालेला असेल या नोव्हेंबर महिन्यामध्ये, परंतु तुमचा हा नोव्हेंबर महिन्याचा मध्ये 17वा हप्ता देखील तुमचा जमा होणं बाकी आहे. त्याबद्दलची देखील मोठी अपडेट आपण बघणार आहोत. तुम्ही 17व्या हप्त्याची म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय की नाही? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती आलेली आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील या ठिकाणी महत्त्वाची माहिती बघितलेली आहे. आता बघा, ई-केवायसी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र या प्रक्रियेदरम्यान अनेक धक्कादायक बातमी समोर आल्याने प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. योजनेचा गैरफायदा सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि काही पुरुषांनी घेतल्याची माहिती यापूर्वी समोर आलेली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेतून महिलांना दर महिन्याला आपल्याला माहित असेल 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य केलं जात आहे. असे असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरती मोठं विधान केलेलं आहे. लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची खात्री आहे. ही योजना कधीही बंद केली जाणार नाही, उलट ती आणखी मजबूत केली जाईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही मोठी अपडेट आहे. तर तुमची योजना बंद होणार नाही, कायमस्वरूपी पुढे अजून चालूच राहणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, तुमच्या 17व्या हप्त्याबद्दल नेमकं काय अपडेट आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये एकत्रित येऊ शकतात. म्हणजे तुमचा 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता देखील एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होऊ शकतात. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे, नोव्हेंबर प्लस डिसेंबरचा हप्ता एकत्रित येणार का? लाडकीला या ठिकाणी 3000 रुपये एकत्रित येण्याची शक्यता असू शकते. नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत, त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये या ठिकाणी आलेला असेल. दरम्यान राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. या काळात पैसे येणार की नाही असा प्रश्न देखील विचारला जात आहे. अशातच आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली नाही. तर बघा, लाडकी बहिणींना डिसेंबर प्लस नोव्हेंबरचे म्हणजे 17वा प्लस 18वा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिना संपायला या ठिकाणी आलेला आहे, तरीही अद्याप हप्त्याबाबत कोणतीही घोषणा मात्र अजून करण्यात आलेली नाही किंवा निधी वाटपाबद्दलचा जो GR येत असतो तो देखील अजून आलेला नाही. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात 2 महिन्याचे हप्ते एकत्रित येणार का असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. 2 आणि 3 डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्याआधी
आधी किंवा त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात. जर या निवडणुकीनंतर हे पैसे जमा होणार असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता असू शकते. तर बघा, निवडणुकीनंतर जर हे पैसे आले तर लेट या ठिकाणी होऊ शकतं, म्हणजे डिसेंबरचे प्लस मग नोव्हेंबरचे तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये देखील दिले जाऊ शकतात. जर त्याच्या आधीच ह्या नोव्हेंबर एंडिंगच्या आठवड्यामध्येच लवकरात लवकर जर GR आला तर नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला मग डिसेंबरमध्ये या ठिकाणी भेटू शकतात. आणि डिसेंबरमध्ये जर या ठिकाणी नोव्हेंबरचे लवकर पैसे तुम्हाला भेटले नाहीत तर मग डिसेंबर प्लस नोव्हेंबरचे एकत्रित तुम्हाला 3,000 रुपये मग भेटण्याची शक्यता असू शकते. मात्र याबाबत अजून देखील कुठलीही अधिकृत अपडेट मात्र देण्यात आलेली नाहीये किंवा त्याची घोषणाही झालेली नाही. तर बघा, आता महत्त्वाची बातमी अशी आलेली आहे की छाननीमध्ये खरंच 52 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत का? स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलचा मोठा खुलासा केलेला आहे. त्यांनी ट्विट करून त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना KYC सध्या बंधनकारक करण्यात आलेले आहे. याच दरम्यान छाननी दरम्यान 52 लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आणि खळबळ उडाली. याच वृत्तावरती आदिती तटकरे स्वतः महिला आणि बालविकास मंत्री यांनी एक मोठा खुलासा केलेला आहे. महायुती सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध आहे. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ही योजना गेम चेंजर ठरली आणि लाडक्या बहिणींना महायुती सरकारला पुन्हा विजय मिळवून दिल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. पण लाडक्या बहिणींसाठी असलेल्या या योजनेचा अनेक बोगस लाभार्थी या ठिकाणी लाभ घेत असल्याचं देखील समोर आलं. त्यानंतर सरकारने अर्जांची छाननी आणि आता KYC प्रत्येक वर्षी या ठिकाणी बंधनकारक केले आणि तसा GR देखील आलेला आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना KYC करणं बंधनकारक केलेलं आहे. त्यासाठी 2 महिन्यांची मुदत देखील देण्यात आली होती. 18 सप्टेंबर पासून 2 महिन्याच्या कालावधीकरता उपलब्ध करण्यात आलेली KYC प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ असून आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी KYC प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण देखील केलेली आहे. ज्यांनी अद्याप KYC केलेली नाही त्यांना 18 नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया करण्यास सांगितलेलं होतं. मात्र नंतर आता ही मुदत वाढवून देण्यात आलेली असून 31 डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना KYC करावे लागणार आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींना लाभ भेटण्यास अडथळा देखील होऊ शकतो. KYC प्रक्रिया सुरू असतानाच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल 52 लाख महिलांनी योजनेतून वगळण्यात आल्याचं वृत्त धडकलं आणि सर्वांना धक्का बसला. या वृत्तावरती स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केलेला आहे. काय म्हणाले आहे स्वतः महिला आणि बालविकास मंत्री? बघा, स्वतः महिला आणि बालविकास मंत्री यांनी या ठिकाणी ट्विटरवरती पोस्ट करत म्हटलं की काही प्रसार माध्यमांवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. प्राथमिक छाननीत 52 लाख लाडकी बहिणी अपात्र अशा मताळ्याखाली असलेल्या या बातमीवरती निराधार आहे. या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी KYC प्रक्रिया अजूनही सुरू आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी पुढे म्हटलं, योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती शासन निर्णयाच्या माध्यमातून अधिकृत प्रसार माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरतीच विश्वास ठेवावा. ही KYC ची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या मुदतीत सर्व लाभार्थी भगिनींनी KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती. तर बघा, KYC करण्याची शेवटची तारीख तुमची या ठिकाणी त्यांनी ठरवून दिलेली आहे. काही लाडक्या बहिणींना KYC करता आलेलं नाही. या ठिकाणी KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. त्यांनी असं म्हटलं, गेल्या काही दिवसात राज्यात आलेली नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक पात्र भगिनींना KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्व कल्पना आहे असं त्यांनी सांगितलं. आणि या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय असं त्यांनी सांगितलं. आणि मंत्री स्वतः महिला आणि बालविकास मंत्री यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजनेची KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची KYC करावी आणि त्यांचे पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी असं सांगण्यात आलेलं आहे. तर या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असं आवाहन त्यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे.
तर 31 डिसेंबर पूर्वी तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा वेळेवरती तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे, जेणेकरून तुमचे जे पण मागील हप्ते जशा पद्धतीने लेट होते ते पुढे या ठिकाणी लेट होणार नाहीत. KYC केल्यास पडताळणी प्रक्रिया सुलभ आणि लवकरात लवकर पूर्ण होणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ वेळेवरती भेटणार आहे. तर ladkibhin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जाऊनच तुम्हाला या ठिकाणी तुमची KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तुमची सध्या KYC प्रक्रिया पूर्ण झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. आणि तुम्हाला आता सध्या अजून काही प्रॉब्लेम येत आहे काय KYC करताना, जसं की आधार नंबर पात्र लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही, असा काही प्रॉब्लेम येतोय का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, संपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता देखील असू शकते. तसं नाही झालं तर तो नोव्हेंबरचा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी मग डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे तुमचा 17वा हप्ता या ठिकाणी जमा होऊ शकतो. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.